चतुरस्र, स्रोत, रक्तस्राव, हिंस्र या शब्दांमध्ये हा जो स्र, स्रो, स्रा, श्र हे जे आहेत यामध्ये काय होत आहे, मध्ये हलंत स प्लस र प्लस अ येणार, स्रोमध्ये हलंत स प्लस र प्लस ओ हा स्वर येणार आणि स्रामध्ये हलंत स प्लस र प्लस आ हा स्वर येणार, तर स प्लस र प्लस अ ही कन्सेप्ट येणार आहे. यामध्ये ह्याचं जे स्वरूप आहे कसं आहे, हे अशा पद्धतीनं स्र आहे. ओके, स्र किंवा स्रो यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, या अक्षरांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, यामध्ये दोन व्यंजनाच्या नंतर शेवटी स्वर आलेला आहे. ओके, यामध्ये काय फरक आहे या शब्दांमध्ये, तर यामध्ये बघा स्त्री, मिस्त्री, अस्त्र, तर या अक्षरांमध्ये, या जोडाक्षरांमध्ये स्त्रीचा उच्चार करत असताना हलंत स प्लस त प्लस र प्लस ई या मूलध्वनींचा या स्त्रीमध्ये समावेश आहे. तसेच मिस्त्री, मिस्त्रीमध्येही याच मूलध्वनींचा आपल्याला समावेश मिळतो. अस्त्र, स्त्रमध्ये काय आहे, हलंत स प्लस त प्लस र प्लस अ असे स्वर आहेत. ओके, अशा ध्वनींचा क्रम इथे आपल्याला पाहायला मिळतो. या स्त्रमध्ये आणि या स्त्रमध्ये एक फरक आहे की यामध्ये जो त आहे, या त ध्वनीचा उच्चार अधिक होतो आणि यामध्ये केवळ स प्लस र प्लस स्वर या ध्वनींचा उच्चार होत असतो आणि यामध्ये तीन व्यंजन आणि त्याच्यानंतर शेवटी स्वर येतं. तर यामध्ये जे स्त्र आहे, हा जो स्र आणि हा स्त्र आहे, या दोघांच्याही उच्चारामध्ये फरक आहे. तसेच यामध्ये असणारे जे मूलध्वनी आहेत त्यांच्यामध्येही फरक आहे. ओके, आय होप तुम्हाला समजले. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी 2.0.